आपल्या तारमळे परिवाराचं हे कुलस्वामिनी कुलदैवत मंदिर आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सालाबाद प्रमाणे होणारा हा नवरात्र उत्सव सोहळा, या नवरात्र उत्सव सोहळ्यानिमित्त आपण अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करत असतो आणि हे कार्यक्रम आयोजन करत असताना खरं तर आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, म्हणजे अनेक कार्यक्रमांपैकी आजचं हे प्रवचन. खरं तर या शेही गावामध्ये जे आपलं तारमळे परिवाराचं कुलदैवताचं कुलस्वामिनीचं हे मंदिर आहे, हे अधिष्ठान आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 40-45 का 50 गावातील लोक या ठिकाणी जोडली गेलेली आहेत, नाही का बाबा. एक घराशी 2 घराशी अशी जवळजवळ 40 पेक्षा जास्त गावातील लोक या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. खरं तर आपलं मधवाक्य म्हणायला हरकत नाही की आज त्या कुलदैवताचं दर्शन आपल्याला घडतंय, कुलदैवताची सेवा आपल्याकडून घडते, कुलदैवताचं सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. कारण एक घराशी 2 घराशी अनेक ठिकाणी तारमळे परिवार आहे आणि एक 2 घराशी त्या ठिकाणी कार्य करत असताना सुद्धा ते या ठिकाणी कुलदैवताच्या या अधिष्ठानाशी जोडलेले आहेत. महत्वाचं म्हणजे की हे आपल्या पूर्वजांनी सांभाळलेलं आहे, नाही का. दैवत अनेक प्रकारची माणसाच्या आयुष्यामध्ये प्राप्त होत असतात आणि अनेक प्रकारची दैवत माणूस बदलत पण असतो. त्याच्यामध्ये गुरुदेव आहे आणि इष्टदेवता आहे. म्हणजे आपल्याला अशी कितीतरी माणसं आयुष्यामध्ये पाहायला मिळतात की एखाद्या देवाची काही वर्ष सेवा करायची अलग आणि जर काही मनासारखं नाही झालं की गुंडून लगेच बाजूला ठेवायचा, दुसरा देव आणून बसवायचा. बरोबर का. कारण आम्ही देवाची पूजा जी करतोय ना, देवीची पूजा जी करतोय ना, ते काहीतरी हेतू ठेवून करत असतो, काहीतरी मिळावं म्हणून करत असतो. आता कुठलीही गोष्ट आहे बघा, एखाद्या माणसाकडे आपण ज्या आशेने पाहतोय, ज्या अपेक्षेने पाहतोय, त्या माणसाने जर आपली निराशा केली तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये नाराजी व्यक्त होते की नाही. त्या माणसाप्रमाणे देवाकडे मनुष्य पाहतोय, काहीतरी मिळावं ह्या हेतूने मनुष्य देवाचं सगळं काही करत असतो. आणि मग नाही मिळालं, मनासारखं नाही झालं की मग लगेच त्याचा देव पण बदलत असतो. पण गुरुदेव, इष्टदेव, अजून कुठले देव जे प्राप्त होत असतील ते जरी बदलत असतील तरी माणसाचा कुळाचार, कुळधर्म आणि कुलदैवत कधी बदलत नाही, कधी बदलत नाही. आणि बदलत नाही म्हणून ऐका, अशी कितीतरी कुटुंब आपल्याला बाबा पाहायला मिळतात, असे कितीतरी परिवार पाहायला मिळतात की त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी कुलदैवत न सांभाळल्यामुळे आज ते याला विचारतात, त्याला विचारतात, आज कुठे कुठे जातात आणि कुलदैवत माहीत करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. बरं का. त्यामुळे आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांनी ते सांभाळलं, त्याची सेवा केली. बरं का. आणि आज त्या कुलदैवाची सेवा करण्याचं, कुलदैवताची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. खरं तर आपण महाराष्ट्रापुरतच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानचा जर विचार केला तर या हिंदुस्थानमध्ये अनेक प्रकारे अनेक ठिकाणी देवीने अवतार घेतलेला आहे कार्य करण्यासाठी.
आणि अनेक शक्तिपीठ आहेत पूर्ण भारत देशामध्ये, पूर्ण हिंदुस्थानमध्ये अनेक शक्तिपीठ आहेत. त्यापैकी मुख्य 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटली जातात, नाही का? कोल्हापूरची अंबाबाई असेल, तुळजापूरची आई भवानी असेल, माहूरगडची रेणुका माता असेल आणि सप्तशृंगी माता असेल. खरं तर ही शक्ती जी कार्य करते ती अनेक ठिकाणी अनेक प्रकारे कार्य करत असते. फक्त काय होतंय, आम्ही आमच्या डोळ्याने पाहत असल्या कारणाने, आम्ही आमच्या डोळ्याने विचार करत असल्या कारणाने, आम्ही आमच्या ज्ञान आपल्या चर्मचक्षुने विचार करत असल्या कारणाने त्या शक्तीची आम्हाला ओळख होत नाही, भेद निर्माण होतो. कशा प्रकारे भेद दिसतो तर बघा, देव आणि देवी. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, माया तेची ब्रह्म आणि ब्रह्म तेची माया. बरोबर आहे की नाही? माया तेची ब्रह्म आणि ब्रह्म तेची माया. मग त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, अंग आणि छाया जयापरी. दोन्ही एकच रूप कसं आहे? अंग आणि छाया जयापरी. तोडिता तुटेना सारिता निराळी. मला सांगा, आपण रस्त्यात जात असताना आपल्या बरोबर चालणारी सावली, आपण त्याचा किती तिरस्कार केला म्हणजे ती बाजूला होईल? आपण तिला किती सारायला घेतली म्हणजे ती बाजूला सारेल? आपण तोडायचा मारायचा प्रयत्न केला तरी ती बाजूला जाईल का? आपल्या अंगाच्या बरोबरच असते की नाही? तसं महामायेचा जर आम्ही विचार केला, तसं महामायेचा जर आम्ही अभ्यास केला, खरं तर या सृष्टीची रचना करण्यासाठीच मुख्य ब्रह्माने मायेचा आधार घेतलेला आहे. या संपूर्ण जगाची, संपूर्ण सृष्टीची निर्मिती करण्यासाठीच मुख्य देवाने, मुख्य ब्रह्माने मायेचा आधार घेतलेला आहे. आणि मायेपासूनच संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे, मायेपासूनच. म्हणून अनेक ऋषी मुनी, बरं का, साधू संत आणि महापुरुष आम्हाला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, वाचायला मिळतात. पण सगळ्यांचा जन्म आईच्या गर्भातूनच आहे. सगळ्यांना जन्माला घालणारी ती आईच आहे ना, ती मायाच आहे ना, ती महामायाच आहे ना, ती देवीचं स्वरूप आहे ना. फक्त भेद का पडतो आम्हाला माहिती आहे का? आम्ही चांबड्याच्या डोळ्याने जोपर्यंत देवाला पाहतो ना, तोपर्यंत देव आणि देवी आम्हाला कळत नाही. दोघांमध्ये भेद दिसतो, फरक दिसतो. नातोडे मुख्य परमात्मा म्हणून एक करावी लागेल प्रतिमा. तो देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. अशा प्रकारे असलेला देव आणि त्या देवाची सेवा आमच्याकडून घडावी या उद्देशाने आम्ही अधिष्ठान लावतो. या उद्देशाने आम्ही काय करतो? प्रतिमा लावतो, मूर्ती आणतो, मूर्ती रूपाने त्याचं पूजन करतो. पण ज्या वेळेला आम्ही ज्ञानचक्षुने पाहतो ना, त्यावेळेला आम्हाला आकलन होतंय, देव मूर्तीपुरतेच मर्यादित नाही. देवी माझी मूर्तीपुरतीच मर्यादित नाही, देवीचं स्वरूप त्याच्याही पलीकडे आहे, त्याच्याही पलीकडे. आम्हाला तेवढ्या पुरतच मर्यादित का वाटतंय माहिती आहे का? तर आम्ही तेवढा खोल अभ्यास करत नाही, आम्ही तेवढा अंतःकरणापासून विचार करत नाही, बरं का? आता जर पाहायला गेलं तर चौकामध्ये आपण देवी विराजमान केलेली पाहायला मिळते आपल्याला, नाही का बाबा? अनेक गावांमध्ये, अनेक चौकामध्ये ती देवी अगदी मूर्ती रूपाने विराजमान झालेली पाहायला मिळते आम्हाला. आम्ही हा अभ्यास करत नाही की 9 रात्र आणि 9 दिवस, 9 रात्र 9 दिवस आम्ही या देवीचा जागर का करतो, कशासाठी करतो? आम्ही या देवीचा उपवास का करतो? आम्ही या देवीचं नामस्मरण स्तवन का करतो?
याचा विचार आम्ही मनपूर्वक किंवा अगदी अंतःकरणपूर्वक करत नाही. काही वेळेला काय होतंय माहितीये का, पूर्वापार जे चालत आलंय ना बरं का, तेच आम्ही करत राहिलोय. पूर्वापार जे चालत आले तेच आम्ही करत राहिलो. लोकांनी केलं आम्ही करतोय, पण कधी असा विचार केला नाही की अरे लोक करतायत बरोबर आहे, आम्हीही करतोय बरोबर आहे. याच्या मागे हेतू काय आहे? याच्या मागे हेतू काय आहे? काहीतरी संकल्प असेल ना, काहीतरी हेतू असेल ना एखादी गोष्ट करण्याच्या मागे, बरं का? तो आम्ही अंतःकरणपूर्वक विचार करत नाही. देवी महात्मे बाबा आपण दरवर्षी लावतो नाही का, दरवर्षी या ठिकाणी वाचलं जाते देवी महात्मे. आणि देवी महात्मे तुम्ही दरवर्षी या ठिकाणी वाचताय म्हणून माझ्यापेक्षा जास्त अनुभव आणि जास्त माहिती तुम्हाला देवीविषयी आहे. बरोबर आहे की नाही? 9 रात्र 9 दिवस त्या देवीने न खाता न पिता युद्ध केलं. बरोबर आहे की नाही? न थांबता महिषासुराचा वध करण्यासाठी, निशुंभाचा वध करण्यासाठी, त्याच्यानंतर चंडमुंडाचा वध करण्यासाठी, एक मध्ये तो रक्तासुर आलेला आहे नाही का, रक्तबीज. बरं का, रक्तबीज म्हणजे असुरच आहे ना, तो रक्तासुरच आहे ना, रक्तबीज. जिथे घाव लागला, जिथून रक्त पडलं की तिथून त्याचा काय व्हायचा, एक दुसरा असुर तयार व्हायचा नाही का. आज जर पाहायला गेलं तर विचारांचा जर आम्ही अभ्यास केला, गुणांचा जर आम्ही अभ्यास केला, कर्माचा जर आम्ही अभ्यास केला, तर त्याचप्रमाणे माणसाची वृत्ती आहे ना, नाही का? त्याचप्रमाणे माणसाची वृत्ती आहे की नाही. जिथं जाईल तिथं त्याचं रक्त पडेल ना, तिथं असुर तयार होतो. विचाराचा रक्त, गुणांचा रक्त, कर्माचा रक्त. आणि म्हणून काय झालंय माहितीये का, आज आसुरी वृत्ती जी वाढलेली आहे त्याला कारण हे आहे. त्याला कारण हे आहे. काय कारण आहे? त्या अनेक दैत्यांचा, अनेक राक्षसांचा वध करण्यासाठी देवीला वेगवेगळ्या अवतारामध्ये यावं लागलं, वेगवेगळे अवतार धारण करावे लागले. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं माहितीये का, जर त्या असुरांचा नाश करण्यासाठी देवीला 9 दिवस 9 रात्र जर उपवास करावा लागला, न खाता न पिता ना, एक कृतज्ञता आमच्या अंतःकरणातून, कृतज्ञता आमच्या अंतःकरणातून व्यक्त व्हावी, या कारणाने आम्ही सुद्धा 9 दिवस उपवास करत असतो. बरं का? आता त्याच्यामध्ये देवी महात्म्यात सांगितले नाही का बाबा, ज्यांना 9 दिवस जमत नाही त्यांनी 7 दिवस करा, 5 दिवस करा, नंतरचे 3 दिवस करा, आणि तेही ज्यांना जमत नाही त्यांनी 9मीला सकाळी धरा, संध्याकाळी सोडा. या सगळ्या सवलती दिल्यात. पण आम्ही विचार केला पाहिजे की अन्नाचा उपवास करता करता कधीतरी आम्हाला विचारांचाही उपवास करता येतो का? अन्नाचा उपवास करता करता कुठेतरी आम्हाला कर्माचाही उपवास करता येतो का? अन्नाचा उपवास करता करता कुठेतरी आम्हाला गुणांचाही उपवास करता येतो का? याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का? उलट खाता पिता असत ते दिवस बरा असतंय, घरामध्ये वातावरण पण चांगलं असतंय नाही. उपवास जर असेल तर ती पोरा पण बोलतात आज काही जास्त आड्डावाड्डा करून चालणार नाही, कारण आईला उपवास आहे, हातात भेटेल त्यापैकी. आणि उलट बोलते पण पोरा आज काही मला जास्त आड्डावाड्डा करायला लावू नका, एक तर मला दम निघा नाही, सकाळपासून काही खाल्ला नाही. याचा उपवास आपल्याला करायचा आहे. या गुणांचा, ह्या विचारांचा, ह्या कर्माचा उपवास आपल्याला करायचा आहे. अन्नाचा उपवास कसा करायचा हे तुम्हाला देवी महात्म्य वाचून कळेल, अन्नाचा उपवास कसा करायचा हे तुम्हाला पुराण वाचून कळेल. पण ऐका, कर्माचा उपवास कसा करायचा हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर गाथा, गीता आणि भागवतच वाचलं पाहिजे, ज्ञानेश्वरीच वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये संतांनी कर्माचा उपवास सांगितलेला आहे, कर्माचा नाही का, विचारांचा उपवास त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग आता बघा, 9 रात्र 9 दिवस जर देवी तिकडे असुराशी लढते नॉन स्टॉप, न थांबता, बरं का,
तर मग वेगवेगळ्या साड्या, वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालायला देवीला वेळ मिळाला कधी? बरं, कधी वेळ मिळाला? मला तरी वाटतं ह्या नवरात्र उत्सवातला हा माझा कमीत कमी 12वा ते 13वा प्रवचन असेल हे या प्रतिपदेपासून, बरं का बाबा. आणि प्रत्येक ठिकाणी मला वेगवेगळ्या प्रकारची माणसं मिळाली, बरं का. इकडे भिवंडी तालुका झाला, इकडे शहापूर तालुका झाला, इकडे मुरबाड तालुका झाला, आपला कल्याण तालुका झाला, शहापूर तालुका झाला, अंबरनाथला जाणारे परवा, बरं का. खूप ज्ञानी माणसं भेटली मला, माझ्यापेक्षा वयस्कर माणसं भेटली, माझ्यापेक्षा जास्त वाचन असणारी, वाचन करणारी माणसं मला भेटली बाबा. आतापर्यंत कमीत कमी 11 कार्यक्रम जर झाले असतील तर 11 कार्यक्रमांच्या ठिकाणी मी प्रत्येकाला विचारलं तर तुम्हाला कुठेतरी वाचनामध्ये आला असेल नवरात्र उत्सव आणि कपडे रंग याचं कुठेतरी वाचनामध्ये आलं असेल तर मला सांगा, पुढच्या प्रवचनातून मी सांगतो, बरोबर आहे का नाही. पण कुठल्या पुराणात नाही, कुठल्या शास्त्रात नाही, कुठल्या देवाने सांगितलं नाही, कुठल्या संतांनी सांगितलं नाही, कुठल्या ऋषीमुनींनी सांगितलं नाही, कुठल्या साधूने सांगितलं नाही आणि कुठल्या वाङ्मयात सुद्धा त्याचा उल्लेख नाही, कुठल्याच वाङ्मयात उल्लेख नाही, बरं का. मग त्याच्या आधी आम्ही काय करतोय माहितीये का? नवरात्र उत्सव जवळ यायचा झाला की पहिले आम्ही तो चार्ट बघतो, बरं का. पण हा चार्ट तयार करतो कोण याचा आपण कधी अभ्यास केलाय? रंगाचा चार्ट तयार करतो कोण? कधीच नाही. आमच्या हातात मिळाला की फक्त आम्ही विचार करतो, पहिल्या दिवसाला हे, दुसऱ्या दिवसाला ते, तिसऱ्या दिवसाला हे, आहेत का एवढे रंग आपल्याकडे, बरं का. तो चार्ट तयार करणारा काही पुराण वाचत असेल का, शास्त्र वाचत असेल, कुठलं काही वाङ्मय वाचत असेल आणि मग ते वाङ्मय वगैरे वाचून तो चार्ट तयार करत असेल, असं काय नाही ना. आम्ही गुंतलोय बघा कशामध्ये. खरं तर आम्ही काय करायला पाहिजे? देवी महात्म्य ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण देवीने केलेल्या कार्याकडे अधिक लक्ष न देता आम्ही अधिक लक्ष देतो दांडियाकडे, गरब्याकडे. काय आहे का संबंध? नवरात्र उत्सवाचा आणि त्याचा काही संबंध आहे? ज्या गोष्टींचा काहीही संबंध नाही ना ते आम्ही सगळ्यात पुढे असतो, सगळ्यात पुढे असतो, बरं का. त्या देवीचा जागर जर आमच्याकडून व्हावा असं वाटत असेल तर ऐका, त्या देवीने त्या वेळेला अनेक रूपामध्ये कार्य केलं. मग शैलपुत्री असेल, कुष्मांड असेल, अनेक त्या ठिकाणी नवही अवताराचा, नवदुर्गेचा अवतार जो आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे, बरं का. तीच श्री महालक्ष्मी म्हणून कार्य करते, तीच श्री महाकालिका म्हणून कार्य करते, तीच महासरस्वती म्हणून कार्य करते, नवदुर्गा म्हणून तीच कार्य करते. त्यावेळेला असुरांचा वध करण्यासाठी त्या देवीला त्या पद्धतीने कार्य करावं लागलं, त्या पद्धतीने शस्त्र हातात घ्यावं लागलं. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा कार्याची गरज लागली ना, जेव्हा जेव्हा दुष्ट प्रवृत्ती माजली गेली ना, जेव्हा जेव्हा धर्मकार्य करायची वेळ आली ना, तेव्हा तेव्हा त्या देवीने अनेक अवतार घेतले, अनेक अवतार घेतले. कान्होपात्रा म्हणून कोण आली? तीच देवी ना. बहिणाबाई म्हणून कोणाचा अवतार होता? त्याच देवीचा ना. जनाबाई, मुक्ताबाई म्हणून कोणत्या देवीचा अवतार होता? त्याच देवीचा ना. फक्त आम्ही पाहताना दृश्य पाहतोय, अदृश्य रूपामध्ये जेव्हा आम्ही पाहू ना, दर्शन घेऊ ना, त्या वेळेला त्या ठिकाणी आम्हाला आमच्या देवीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या कुलदेवतेचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. कार्य सारखंच आहे, वेगळं नाही, बरं का. आपल्या ओव्यांच्या द्वारे, आपल्या रचनेच्या द्वारे, आपल्या अभंगांच्या द्वारे खरं जनामध्ये जागृती करण्याचं कार्य केलं, समाज प्रबोधनाचं कार्य केलं, परमार्थ भक्ती कशा प्रकारे करावा असं ज्या जनाबाईने कार्य केलं, ते जनाबाई म्हणजे माझ्या देवीचं स्वरूप आहे. जनाबाई म्हणजे देवीचं स्वरूप आहे ना.
किती शिकल्या बहिणाबाई? शाळेत गेल्या होत्या का? पण आजही जर काव्यरचना आम्ही बघितली, काव्यरचनेचा विचार जर केला, तर शिकलेल्या माणसाने त्याच्यावर अभ्यास करावा. आणि एक एक काव्यरचना जर आम्ही अनुभवली ना, एक काव्यरचनेचा जर आम्ही विचार केला ना, तर आम्हाला आमचं जीवन जगण्याचा मार्ग त्याच्यातून मिळतोय. देवीचाच अवतार ना तोच देवीचा अवतार ना. कान्होपात्रा जर म्हणायला गेलं तर उकरडेवर निघालेली तुलस असं म्हटलेलं आहे कान्होपात्रेची स्तवन करताना. कारण श्यामला नावाच्या वेशीची मुलगी कान्होपात्रा. आता एक कल्पना करा, फक्त तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, वेशीची मुलगी, लोक तिच्याकडे काय दृष्टीने पाहत असते. पण तशाही अवस्थेमध्ये परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामचिंतन केलं, देवाचं नामस्मरण केलं, नुसतं केलं नाही, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. कान्होपात्रा पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी विलीन झाली. त्यानंतरही अनेक देवी या ठिकाणी कार्याला आल्या, अनेक देवींनी कार्य केलं. फक्त आम्हाला कळत नाही आम्ही काय करावं आणि आम्ही कोणाचं स्तुती करावी आणि आम्ही कोणाचं स्तवन करावं. आम्ही खऱ्या अर्थानं देवीचा जागर करत असताना काय वाचावं आणि काय अनुभवावं हे आम्हाला कळत नाही. आज तुम्ही कितीही जरी ठिकाणी ऐकलत ना, किती ठिकाणी जरी विचारलं आणि किती ठिकाणी जरी गेलात ना, तरी तुम्हाला ज्या ठिकाणी देवीचं अधिष्ठान लावलेलं आहे, मूर्ती रूपाने ज्या ठिकाणी देवी विराजमान झालेली आहे ना, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिलांचा अधिकार देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना कोणी वाचवत असेल असं पाहायला मिळणार नाही. बरं का? काय वेळ होती ती? अरे पती गेला की पतीच्या बरोबर त्या महिलेच्या सगळ्या आशा अपेक्षा जळून जायच्या. समाजामध्ये राहावं की नाही राहावं अशी अवस्था निर्माण व्हायची. घराच्या बाहेर पडायचा अधिकार नाही. चूल आणि मूल फक्त एवढंच माहिती त्यांना. महिलांना शिक्षणाचा तर अधिकारच त्यांचा नाही. आणि काय काय अंधश्रद्धा पसरवली होती ते आपल्यालाच माहिती. आणि त्या अंधश्रद्धेला घाबरून महिला बाहेर पडत नव्हत्या. त्या अंधश्रद्धेचं उच्चाटन केलं. माझ्या देवीने राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. माझ्या प्रत्येक देवीला जगण्या वागण्याचं स्वतंत्र मिळालं पाहिजे. घरात बसून माझ्या देवीने जगाचा अनुभव घेतला पाहिजे. जगात काय चाललंय ते माझ्या या माय माऊलीला घरात बसून कळलं पाहिजे. तिला वाचता आलं पाहिजे, तिला शाळेत गेलं पाहिजे, तिने शाळा शिकली पाहिजे. म्हणून अनेकांची बोलणी अनेक हालापेष्टा सहन केल्या, नवे अनेकांच्या दगडी सहन केल्या. पण आज प्रत्येक घरातल्या वेगवेगळ्या रूपाने कार्य करणाऱ्या देवीला जो अधिकार प्राप्त करून दिला ना, ती सावित्रीबाई फुले म्हणजे देवीचा अवतार आहे. देवीचा अवतार आहे. सिंधुताई सपकाळ माईसाहेब, ज्या बाईला घरात राहू दिलं नाही, आईची माया काय असते, आईची माया अनुभवू दिली नाही, थांबल्या नाहीत. ज्या वेळेला एखादी महिला मनापासून एखादं काम करायचं ठरवते ना, त्यावेळेला क्रांती घडल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेला एखादी महिला मनापासून एखादं कार्य करायचं ठरवते ना, त्यावेळेला तिने ठरवलेलं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. कारण महिलेकडे एवढंच सामर्थ्य आहे की त्रिगुणांचं सुद्धा तिने देवांची बाळकं करण्याचं सामर्थ्य महिलेमध्ये आहे. तिने देवांचं बाळकं करण्याचे सामर्थ्य महिलेमध्ये आहे. आणि त्या देवीचा जागर आहे, त्या देवीचा जागर आहे. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, बसली सासे का स्वस्थ भगिनी, ठोका ललकारी, हे हिंद भूमीचे नारी, हे हिंद भूमीचे नारी. ज्या माय माऊलीला घरामध्ये राहू दिलं नाही, जगू दिलं नाही, अर्थात आईचा अनुभव घेऊ दिला नाही, त्याच माय माऊलीने
एक नाही, दोन नाही, 100 नाही, हजारो हजारो मुलांना जवळ करून आईची माया देऊन अशा हजारो अनाथ मुलांना जिने सांभाळलं, वाढवलं, घडवलं ना, एक नाही हजारो अनाथ मुलांची जी माय झाली ना, आई झाली ना, त्या सिंधुताई सपकाळ म्हणजे देवीच अवतारच म्हणायला हरकत नाही. फक्त आमच्या डोळ्यापुढे काय येते माहितीये का, देवीने तसंच यायला पाहिजे, त्रिशूल हातात पाहिजे नाही का, अशी शस्त्रधारी पाहिजे. ती देवी ब्रह्मांडातही कार्य करते, पिंडातही कार्य करते आणि आमच्या घरातही अनेक रूपाने कार्य करते. फक्त त्या देवीची ओळख आम्ही घेतली पाहिजे. वेगळं रूप नाही, देव आणि देवी वेगळं रूप नाही. वेगळं का भासतंय, आमच्या डोळ्याने पाहतोय ना आम्ही, चामड्याच्या डोळ्याने, तोपर्यंत आम्हाला ते वेगळं भासतंय. जगी पाहता चर्म चक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षीन रक्षे. तो ज्ञान चक्षू जर आम्हाला हवा असेल ना, तर पहिली माळ आम्ही शेवटपर्यंत टिकवून ठेवली पाहिजे, तिकडची नाही. बरोबर, किती माळा लावल्या आपण? 9 माळा ना. यावर्षी मदभाग्य आहे की महानवमी आलेली आहे, बरं का. सहजी येत नाही ना बाबा, डबल तृतीया नाही का, डबल तृतीया आल्यामुळे महानवमी आली नाही का, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा मिळाला आपल्याला देवीची सेवा करण्यासाठी. बाकीच्या गोष्टींमध्ये एक्स्ट्रा भेटला ना का माणसाला आनंद वाटतो, बरोबर आहे का नाही. बाकीच्या गोष्टींमध्ये एक्स्ट्रा भेटला का माणसाला आनंद वाटतो. कधी कधी माणूस टेन्शन मध्ये येतो का, एक दिवस जर गौरी लेट आले असतं तर गणपतीचं विसर्जन झालं असतं ना. म्हणजे एवढा मेटाकुटीला आलाय माणूस देवाचं करायला एवढा मेटाकुटीला आलाय. पण यावर्षी खऱ्या अर्थानं एक दिवस अधिक त्या देवीचा जागर, एक दिवस अधिक त्या देवीचं स्तवन आणि पूजा सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं, बरं का. असो, प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत आम्ही एक एक माळ लावत असतो. त्या 9 माळा म्हणजे नवविधा भक्तीचं प्रतीक आहे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. 9 माळा म्हणजे नवविधा भक्ती आहे. रोज एक माळ आम्ही लावली पाहिजे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. भक्तीला सुरुवात ऐकण्यापासून होते. ऐकणं ही भक्ती आहे, ऐकणं ही भक्ती आहे. नवे भक्तीला सुरुवात ऐकण्यापासून होते. श्रवण करणं ही भक्ती आहे. ज्ञान जर हवं असेल ना, ज्ञान बघा, ज्ञान चक्षुवर चाललंय आपलं. ज्ञान जर हवं असेल तर संत म्हणतात, ऐक ज्ञानाचं लक्षण. ऐकणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. नवे ज्ञान प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर ऐकलंच पाहिजे. किती सोपं आहे ना. पहिलं ज्ञानाचं लक्षण काय? ऐकणं. जो माणूस ऐकून घेत असेल ना, आपण बोलतो ज्ञानी माणूस आहे होगा. पण काही न पाहता नसता बडबड जर करत असेल ना, खरं काय खोटं काय काही माहीत नाही, काय विषय आहे तो पण माहीत नाही, विषयही माहीत नाही, नुसती बडबड, त्याला वेगळं काहीतरी म्हटलं जातंय. पण निवांत जो मनुष्य ऐकून घेतो काय खरं काय खोटं सगळं काही पाहून आणि मग पुढे काय असेल ते पाहतोय ना, त्याला म्हटलं जाते खरा ज्ञानी माणूस आहे. ऐकणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. ऐक ज्ञानाचं लक्षण. आणि म्हणून एकदा काय आम्ही श्रवण केलं की आमच्यामध्ये बदल घडतो, आमच्यामध्ये परिवर्तन होतो, बरं का. बरं, आता बघा, ऐकून मनुष्य बिघडतो याच्यावर विश्वास आहे ना आपला, आहे की नाही. कितीतरी बाप आपल्याला असं बोलताना पाहायला मिळतात. कितीतरी बाप. आमचा बाल्या तसा नव्हता, माझा पोर तसा मुलीच नव्हता, पण शेजाऱ्यांचा पोर जिथून जायला लागला ना, त्यांचा ऐकून बिघडला. आपला विषय काय? ऐकून माणूस बिघडतो. एक पण बाप असा तुम्हाला बोलताना भेटणार नाही का अख्खी आलीतली पोरा चांगली होती, जिथून माया पोरा जोडले येऊन बसले ना,
तिथून आखी आलीची पोरं बिघडली असं एक तरी बोलल कोणी? बोलल कोणी? ऐकून माणूस बिघडतो, याच्यावर विश्वास आहे की नाही? माय